पुणे गणेशोत्सव काळामध्ये मेट्रोच्या वेळेमध्ये वाढ करणार आहे। सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो चालणार अशी माहिती अजित पवारांनी दिली। तर लोकल सेवेमध्ये वाढ करणार असंही अजित पवारांनी सांगितलं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीत पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतील वादावरती अखेर तोडगा निघालाय। सकाळी 8 वाजता मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होणार असून 9:30 वाजता मानाचे गणपती बेलबाग चौक पार करतील। वाहतुकीवर राज ठाकरेंनी काही चांगल्या सूचना दिल्या। राज ठाकरेंच्या सूचनांवरती गांभीर्यानं विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। भटक्या श्वानांवर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलाय। पकडण्यात आलेल्या कुत्र्यांना नसबंदी करून रेबीज नसल्यास सोडण्यात यावं। आजारी आणि आक्रमक कुत्र्यांना मोकाट सोडू नका। सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई असेल असा निर्णय कोर्टानं दिलाय। उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन केला। एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत दोघांना विनंती केली अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली। मंत्री भरत गोगावले पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत। त्यांनी मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी नियुक्ती केली आहे। गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून दोन्ही शिक्षक शाळा सोडून मंत्रालयामध्ये काम करतात। गिरीश महाजन कुंभमंत्री असताना भुजबळांनी का बैठक घेतली असा सवाल उपस्थित केला जात होता। यावरती आता स्वतः भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय। या बैठकीत आपण कोणताही आदेश दिलेला नसून काही कल्पना आपण त्यांना सुचवल्याचं भुजबळांनी सांगितलं। ते साधू महंतांच्या सूचना ऐकतात, मग आपल्या ऐकायला काहीच हरकत नाही असा टोला सुद्धा लगावलाय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची देवासोबत तुलना केली आहे। राज्यात सध्या त्रिदेवाचं सरकार आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचं हे सरकार आहे असं विधान रुपाली चाकणकरांनी केलंय। धाराशिवच्या सारोळा गावातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा ताफा अडवला। आठवलेंसमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। यावेळेला आरक्षणाला माझा पाठिंबा असून मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो असा शब्द आठवलेंनी दिलाय। जळगावमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली। मात्र या बैठकीत पक्षाचे नेते उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालं। नांदेड शहरातील गुरु गोविंद सिंगजी विमानतळ आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे। धावपट्टीची दुरुस्ती झाल्यानंतर विमानतळ सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नंदुरबार जिल्ह्यातल्या केलखाडी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने साकाव पूर्ण करून दिलेला आहे। 29 लाख रुपये खर्चून शासनाने केलखाडी आणि पुढील पाड्यांना हा साकाव पूर्ण करून दिल्यामुळे या ठिकाणून ग्रामस्थ आता साकाव पार करून दिसून येत आहेत। लातूरमध्ये 1.5 कोटीचा रस्ता वर्षभरातच उखडलेला आहे। वर्षभरापूर्वीच वडवळ नागदात घरणी या रस्त्याचं काम करण्यात आलेलं होतं, मात्र रस्त्यावरती मोठे खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे। संबंधितांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करतात। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर परिसरात कुत्रा बिबट्यावरती भारी पडलेला आहे। कुत्र्याने बिबट्याला 300 मीटर ओढत आणलेला आहे। गांगुर्डे वस्तीतील कुत्रा आणि बिबट्याचा थरार रंगला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 5 वाघ वाघिणींना अन्य व्याघ्र प्रकल्पात हलवलं जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाने भूमिका घेतली आहे। विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी धमाल असते। ती तान्हा पोळ्याची अर्थात लाकडी बैलांच्या पोळ्याची 500 ते 50,000 अशी किंमत असलेले लाकडी बैल, त्यांची सजावट, त्यांचा भव्य स्पर्धा म्हणजे बाळगोपाळांची जणू ऑलिम्पिक असते। सध्या चंद्रपूरच्या बाजार सजावटीचं साहित्य उत्तम रंगसंगतीच्या हजारो लाकडी बैलांनी फुलून गेलंय। सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला तरुण अजून सुद्धा गायब आहे। पोलिसांकडून कसून शोध सुरू असताना एका सीसीटीव्हीमुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। सीसीटीव्हीमध्ये एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। पालघरच्या उमरोलीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। 6 वर्षीय अंकित राम हा खेळताना पाय घसरून पाण्याच्या टाकीमध्ये पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। या घटनेमुळे कुटुंबावरती शोककळा पसरली आहे। सोलापुरातील अक्कलकोट रोड परिसरातील होडगी मठात शिवलिंग महापूजेचं आयोजन करण्यात आलेलं होतं।
काशीपीठाचे गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत महापूजा संपन्न झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव या ठिकाणी एका वृद्ध महिलेची पोलीस असल्याची सांगत फसवणूक करण्यात आली. तिकडे दंगल सुरू आहे, दागिने काढून व्यवस्थित बॅगमध्ये ठेवा असं सांगत दागिन्यांची पिशवी बदली करून 6 तोळ्याचे सोन्याचे दागिने तोतया पोलिसांनी लंपास केले. गणेशोत्सव काळामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर जड वाहनांना वाहतुकीस बंदी लागू करण्यात आलेली आहे. 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत, तसंच 31 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 6 ते 7 सप्टेंबर या कालावधीत 16 टनांपेक्षा जड वाहनांची वाहतूक बंद राहील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांचं आगमन होणार आहे. या काळामध्ये मुंबई गोवा महामार्गावर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी महामार्गाची पाहणी केली आहे. खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या महामार्गावरती नेमक्या कोणत्या ठिकाणी कोंडी वाढते याची माहिती घेऊन उपाययोजना कशा कराव्यात याचा आढावा घेत त्यांनी वरिष्ठांना सूचना दिल्या. बगलण भागात असलेल्या हरणबारी ते तळवडे भामेर या कालव्याचं गेल्या 45 वर्षांपासून अर्धवट असलेलं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अख्खं गाव एकवटलेलं आहे. ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. चंद्रपूरच्या पुरातन देवी महाकाली मंदिरातील मुखदर्शन आता अधिक सुंदर झालेलं आहे. दर्शनी भागात लखलखत्या चांदीची महिरप बसवण्यात आली असून त्यामध्ये देवीचं छायाचित्र साकारण्यात आलं आहे. धाराशिवमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शेतीच्या बांधावर जात पाहणी केली आहे. या दरम्यान शेतकऱ्यांनी अनेक तक्रारींचा पाढा वाचलाय. सोलापूर महानगरपालिकेच्या रविवार पेठ या ठिकाणी दवाखान्याची दुरावस्था झाली आहे. राष्ट्रवादी सोलापूर युवती शहराध्यक्ष किरण माशाळकर यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरती 19 आरोग्य पथकं तैनात करण्यात येणार आहे. 23 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान 10 वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य विभागाचं पथक कार्यरत असेल. त्यामुळे अपघात किंवा अन्य काही घटना घडल्यास चाकरमान्यांना तात्काळ सेवा मिळणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. 21 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष मालमत्ता कर विभागाच्या वतीने अभय योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व थकबाकीदार नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करासोबत असलेल्या व्याज आणि दंड शुल्कामध्ये 100% सूट दिली जाणार आहे. निफाड भागात असलेल्या नांदूर मधमेश्वर धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे धरणाचे 8 वक्राकार दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. त्यातून गोदावरी नदीत 45,765 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याच्या विसर्गामुळे नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आलेली होती. धरणाचा विसर्ग आता कमी करण्यात आलेला असून सध्या धरणाचे 17 दरवाजे अर्धा मीटरहून सुरू असून त्यातून 72,298 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय. सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होताना दिसते. मात्र कृष्णेची पातळी सध्या 42 फूट असल्यामुळे शहरातील नागरी वस्तीमधील सखल भागात अजून सुद्धा पाणी साचलेलं आहे. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, ईदगाह परिसर या भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांचं पात्र पसरलेलं आहे. याच कृष्णेचा आणि वारणेचा संगम सांगलीच्या हरिपूर या ठिकाणी होतो. त्यामुळे वारणा आणि कृष्णेचं नदीचं पाणी पात्राबाहेर गेलेलं आहे. याचंच विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आलं आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीपात्रातील मगरींनी आता शेतामध्ये तळ ठोकलेला आहे. सांगलीवाडीमध्ये 2 मगरींचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कृष्णा नदीच्या महापुराने यंदा अनेक संकट सोबत आणलेली आहेत. काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे तर काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय तर अनेक घरांमध्ये विंचूंची फौज दाखल झालेली आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागलेली आहे. रात्रीपासून पाणी पातळीमध्ये 8 इंचांची घट झालेली आहे. यामुळे कृष्णा काठावर घोंगावणारं महापुराचं संकट तुर्तास तरी टळलंय. जळगावच्या 40 गावात
मन्याड धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मन्याड धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे 22 गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसंच सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे. नाशकात पावसानं विश्रांती घेतल्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावरती आली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. जळगाव शहरात 2 दिवसांच्या खंडानंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. 15 मिनिटं झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील सीमावर्ती भागातील पूरग्रस्त बोरगाव बुद्रुक आणि टाकळी या गावांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश दिले. भीमा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने पंढरपूरला पुराचा तडाखा बसलेला आहे. गोपाळपूरचा पूल पाण्याखाली गेलाय. या पुरामुळे पंढरपूर मंगळवेढा वाहतूक विस्कळीत झाली. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलाय. मात्र अजून सुद्धा पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरच आहे. जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 12 तासात फक्त 2 इंचाने घटली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळखळून वाहू लागलेला आहे. गोदापात्रातील उंच कातळावरून वेगाने खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्ररूप तर काहीसं विहंगम दृश्य सध्या बघायला मिळत आहे. राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय. या भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील गणपती मंडळांची पोलीस अधीक्षकांसोबत बैठक पार पडली. गणेशोत्सवात लाईट लेझर शो टाळा अशा सूचनाही देण्यात आल्या. गणेशोत्सवानिमित्ताने भाजपाकडून स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस आणि 500हून अधिक बस सोडल्या जाणार आहेत. ठाण्यातील गणेश भक्तांनी कोकणात जाण्यास सुरुवात केलेली आहे. रेल्वेला प्रचंड गर्दी होऊ लागल्यामुळे मुंबईकर ठाणेकरांनी एसटी महामंडळाच्या जादा गाड्यांना पसंती दिलेली आहे. गुरुवारपर्यंत एसटीच्या 5016 जादा गाड्यांचं बुकिंग फुल झालंय. मुंबई, ठाणे, पालघर या परिसरातून गाड्या सुटणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या गावोगावी पोहोचणार आहेत. गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. उदंग रत्नागिरी आणि विश्वामित्र रत्नागिरी मार्गावरती आठवड्याला या गाड्या धावणार आहेत. सोलापूरचं सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होते. डीजीसीए कडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात वित्त विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी केलाय. यानुसार ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांना बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केलं जाणार आहे. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेता यावी यासाठी 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे कामगार आणि नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.